गंगापूरमध्ये देसाई नावाचं कुटुंब फार सुखात राहत होतं. अशोक आणि लताचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम होतं. शारदा आणि रवी. शारदा 16 वर्षांची होती आणि रवी 11 वर्षांचा होता. शारदा, रवी, चला लवकर चला, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आलेच बाबा. शारदा कॉलेजमधून लवकर येऊन आपल्या आईची मदत करत असे आणि जेव्हा अशोक ऑफिसमधून परत यायचा तेव्हा त्याच्यासाठी चहा सुद्धा बनवून आणायची. हे घ्या बाबा, तुमचा चहा. थँक्यू बाळा. आई, मी रियाच्या घरी जाते, 1 तासामध्ये येईन परत. ठीक आहे. शारदा तिकडून गेल्यावर अशोक विचारात पडला. काय झालं? काही नाही, मी असा विचार करत होतो की किती वेळ पटकन निघून जातो. काल संपूर्ण दिवस खेळत असणारी शारदा आज माझ्यासाठी चहा बनवत आहे. मुली लवकर वयात येतातच ना, आता तर तिला जेवण सुद्धा बनवता येतं. हो, आता काहीच वर्ष राहिली आहेत. आता हिचं लग्न बघायला हवं. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित पार पडेल. अशोक आणि लता खूप खुश होते आणि तितक्यात रवी येतो, त्याचा नवीन पतंग घेऊन. हे बघा बाबा, माझी पतंग किती मस्त बनली आहे. त्याला डोळे सुद्धा आहेत आणि शेपटी सुद्धा आहे. अरे वा, इतकी सुंदर पतंग तर मी आधी कधीच बघितली नव्हती. सगळे लोक हेच म्हणतायत की मी चांगली पतंग बनवतो. खूप छान, चल जाऊन पतंग उडवूया. हुर्रे! रवी पतंग बनवत असे. मग एकदा दोघं बाईक वरून कुठेतरी चालले होते. शारदा, तुझ्या भावाची काळजी घे आणि त्यालाच उपाशी झोपू देऊ नकोस. आम्हाला यायला थोडा उशीर होईल. ठीक आहे आई, तू काही काळजी करू नकोस, मी सगळं नीट करेन आणि रवीची सुद्धा काळजी घेईन. रवी बाळा, ताईला जास्त त्रास देऊ नकोस. ठीक आहे आई. अशोक आणि लता स्कूटरवर बसून निघून जातात. बरेच तास होऊन जातात आणि इकडे रवी आणि शारदा मम्मी पप्पांच्या येण्याची वाट बघत असतात. आता रात्र झालेली असते, त्यामुळे दोघा मुलांना खूप काळजी वाटू लागली. दोघं मुलं दरवाजाकडेच डोळे लावून बसलेली असतात आणि काही वेळानंतर घराबाहेर एक ॲम्ब्युलन्स आली आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांच्या समोर त्यांच्या आई बाबांची प्रेत होती. आता या दोघा मुलांचं कोणी या जगात नव्हतं. आता आपण काय करायचं ताई? आपल्याला कोण सांभाळणार? तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी तुझी काळजी घेईन. आईने मला सांगितलं होतं. शारदा, तुझ्या भावाची काळजी घे आणि त्याला उपाशी झोपू देऊ नकोस. आम्हाला यायला उशीर होईल. आतापासून मीच तुझी आई आहे. त्या दिवसापासून शारदाने आपल्या छोट्या भावाची जबाबदारी स्वीकारली. शारदा फक्त 16 वर्षांची होती, त्यामुळे तिला कुठेही काम मिळत नव्हतं. म्हणून तिने लोकांच्या घरात कामवाल्या बाईचं काम सुरू केलं. मिळालेल्या पैशातून ती घरातलं सामान आणि रवीच्या शाळेचा खर्च करत असे. शारदा आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत होती, पण इतकं काम करून तिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती. हे बघून रवीला खूप काळजी वाटत होती. रवी नेहमी विचार करत असे की तो कशा प्रकारे आपल्या ताईची मदत करू शकतो. पण मी काय करू शकतो? मी तर किती लहान आहे. एकदा रवी शाळेतून परत येत होता, जेव्हा त्याचं लक्ष एका मोठ्याशा पोस्टरवर गेलं. त्यावर लिहिलेलं महासंक्रांती स्पेशल, भव्य पतंग महोत्सव. पहिलं बक्षीस 2 लाख रुपये, दुसरं बक्षीस 1 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस 50,000 रुपये. हे वाचून रवी खुश झाला. ह्यावर विचार करून रवी आनंदाने आपल्या बहिणीकडे गेला. ताई, तुला माहित आहे, आपल्या शहरात भव्य पतंग महोत्सव होणार आहे. अरे वा, छान. आणि त्याचं बक्षीस 2 लाख रुपये आहे. काय? हो, आणि विचार कर ताई, आपण जर हे जिंकलो तर आपलं आयुष्य पण चांगलं होऊन जाईल. तुला लोकांच्या घरी काम करण्याची काहीच गरज नाही. मग हो, ते तर आहेच, पण जर आपण नाही जिंकलो तर? मग काय त्यात झालं, पण आज जर आपण जिंकलो तर सगळं व्यवस्थित होईल. रवीच्या या बोलण्यामुळे शारदाच्या मनात सुद्धा आशेचा किरण चमकला. ती त्यांच्या चांगल्या आयुष्याबद्दल विचार करूनच खुश झाली.
पण याकरता मला पैसे हवे आहेत. किती हवेत? कमीत कमी 1000 रुपये. इतके पैसे? इतके माझ्याकडे आहेत, पण ते तुझ्या पुढल्या महिन्याच्या फी साठी आहेत. ताई, मला वाटतं मी जिंकू शकतो. आपण या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. रवीचा आत्मविश्वास पाहून शारदाने त्याला पैसे देऊन टाकले. रवीने त्याच दिवसापासून पतंग बनवायला सुरुवात केली. तो दिवस रात्र आपल्या मोठ्या पतंगावर काम करत असायचा. हे काय, तू अजून जेवला सुद्धा नाहीस? ते मी विसरून गेलो. या पतंगावर रंगवायचं काम करत होतो. तुझा पतंग इतका वेगळा का वाटतोय? कारण ही एक गरुड आहे. मी कागद जोडून जोडून गरुडाचं तोंड बनवलेलं आहे. हे बघ. मस्त आहे. अजून किती वेळ लागेल तुला हा पतंग बनवायला? आता फक्त अजून 1 दिवस. चांगलं आहे. आणि स्पर्धा कधी आहे? परवा, मकर संक्रांतीच्या दिवशी. ठीक आहे. शारदा रवीसाठी खायला घेऊन आली. चल आकर. काय 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 करतोयस? तू तुझं काम करत राहा, मी तुला खायचं भरवते. रवीच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आणि तो आनंदाने खायला लागला. या दोघा भाऊ बहिणींमधलं प्रेमच त्यांची ताकद होती, जी त्यांना कठीण वेळात सुद्धा मदत करायची. दुसऱ्या दिवशी सकाळी रवीचा पतंग तयार झाला. हे बघ ताई, माझी पतंग तयार आहे आकाशात उडण्यासाठी. अरे वा, हा तर खूप सुंदर आणि मोठा आहे. आणि मजबूत सुद्धा. देव करो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत. आणि तुझ्या सुद्धा. मकर संक्रांतीचा सण सुरू झाला. शारदाने घरात रांगोळी काढली आणि रवी स्पर्धेला जायची तयारी करत होता. रवी, अजून तुझं आवरलं का नाही? झालं ताई, चल. हे घे प्रसाद खा. देव आपली नक्कीच मदत करेल. आता चल ताई, आपल्याला उशीर होतोय. दोघं भव्य पतंग स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतात. तिकडे खूप सारे मोठे मोठे पतंग होते. रवीने आपलं नाव स्पर्धेमध्ये नोंदवलं. अरे बाप रे, इकडे तर कितीतरी पतंग आहेत. काही हरकत नाही ताई, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. ठीक आहे. आता रवीने आपल्या पतंगाला उडवायला सुरुवात केली. तिकडे रवीपेक्षा सुद्धा मोठ्या आकाराचे पतंग होते. पण जसा रवीचा पतंग आकाशात उडाला, त्याचे पंख उडायला लागले. त्याचा गरुड अजून मोठा झाला. सगळ्या परीक्षकांना आश्चर्य वाटलं. रवीचा पतंग असा दिसत होता की खरंच एखादा गरुड उडत आहे. रवीच्या पतंगाला पहिलं बक्षीस मिळालं आणि त्याचबरोबर 2 लाख रुपयांचा चेक सुद्धा. तो चेक रवीने आपल्या बहिणीच्या हातात दिला. आता माझा तर विश्वासच बसत नाहीये. का नाही? तूच तर म्हणालेलीस सगळं नीट होईल म्हणून. आता बघ, सगळं नीटच होईल. आता तुला इतकी मेहनत करायची काहीच गरज नाही. शारदा आपले अश्रू थांबवू शकली नाही आणि तिने आपल्या छोट्या भावाला रवीला मिठी मारली. रवी आणि शारदाने छोटंसं दुकान उघडलं आणि त्या दिवसापासून त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. शारदाने पुन्हा कॉलेजला जाणं सुरू केलं आणि रवी आपल्या बहिणीची मदत करायला लागला दुकान चालवायला. अशाच प्रकारे मिळून दोघा भावा बहिणींनी आपलं आयुष्य चांगलं बनवलं.